तर अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या पुण्यातल्या निवासस्थानाच्या बाहेर पुन्हा एकदा पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनंतर आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर आता हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवलाय। ही दृश्य आपण बघतोय। सोलापूरकर यांच्या घराच्या बाहेर पोलीस आणि दंगल नियंत्रण पथक सुद्धा तैनात केलेलं आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। ज्ञानेश्वर, काय नेमकं सध्या सोलापूरकर यांच्या घराच्या बाहेर वातावरण आहे? पोलिसांचं याबाबत काय म्हणणं आहे? बरोबर आहे। अभिनेता राहुल सोलापूरकर यांचं पुण्यातल्या कोथरूड परिसरामध्ये जे घर आहे, अर्थात लक्ष्मी कवच नावाची ही सोसायटी, आणि या सोसायटीत राहुल सोलापूरकर राहतात। पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आणि आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे आक्षेपार्ह विधानं राहुल सोलापूरकर यांनी केली, त्यानंतर जो रोष आहे शिवप्रेमींमध्ये तो पाहायला मिळतोय। भीमा अनुयायी देखील आक्रमक झाल्याचं बघायला मिळतं आहे आणि याच पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त जो आहे तो आणखी वाढवण्यात आलेला आहे। सतर्क या ठिकाणी सगळा पोलीस बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो। कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार जो आहे तो घडू नये या सगळ्या संबंधानं पोलीस या ठिकाणी तैनात असल्याचं आपल्याला बघायला मिळतात। दंगल नियंत्रण पथकाच्या गाड्या देखील या ठिकाणी तैनात आहेत। इतकंच नाही तर गेले 7 दिवस हा पोलीस बंदोबस्त असाच या ठिकाणी तैनात आहे, कारण यापूर्वी आपण पाहिलं असेल तर शिवसेनेच्या वतीनं आंदोलन देखील करण्यात आलेलं होतं आणि आणखी जर अशा पद्धतीनं कोणी निषेध व्यक्त करणारी मंडळी या ठिकाणी येणार असतील आणि अनुचित प्रकार काही घडू द्यायचा नसेल तर पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात असायला हवा, अशा पद्धतीनं जी सगळी एकूण प्रक्रिया आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। ही लक्ष्मी कवच नावाची राहुल सोलापूरकर ज्या सोसायटीत राहतात ती सोसायटी आणि त्याच्या ज्या मजल्यावर राहुल सोलापूरकर राहतात त्याही ठिकाणी घराबाहेर पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो आपल्याला असल्याची माहिती मिळते आणि खाली देखील पोलिसांचा जो मोठा बंदोबस्त आहे तो देखील तैनात आहे। आजचा 7वा दिवस आहे। पोलिसांचा हा बंदोबस्त अगदी 24 तास खडा पहारा या ठिकाणी देतोय, कारण आंदोलक असतील किंवा वेगवेगळ्या भागातून जे रोष व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया समोर येत असतील, या सगळ्या अशा घटनांनंतर कुठला अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून पोलिसांकडून ही सगळी जी खबरदारी आपण या ठिकाणी बघतोय, ज्यामध्ये वेगवेगळी पथकं आहेत, दंगल नियंत्रण पथक असेल, पोलिसांचं पथक असेल किंवा एकूणच वज्र पथक असेल, अशा वेगवेगळ्या पथकातले जे जवान आहेत ते या ठिकाणी तैनात असल्याचं बघायला मिळतं। जी ज्ञानेश्वर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।